हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत चांगल्या दिवशी हा निर्णय आला, कारण महाराष्ट्रासाठी तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह चालू असताना खरं तर 23/17/2011 रोजी पंजाब गव्हर्नमेंट वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका होती आणि आज ती याचिका 7-1 अशी खंडपीठाने ती खरं निकाली काढली आहे। आणि हे अबकडं वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्यामध्ये जे जे अनुसूचित SC आणि ST मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता। राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अजून काय आज महत्त्वपूर्ण उद्घाटन होतं आणि एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला होता, आज तो प्रत्यक्षात उतरताना दिसतो। मी मागेही सांगितलं की महायुतीचं सरकार जे आहे किंवा केंद्रातलं सरकार आहे हे संपूर्णतः अनुसूचित जाती जमाती बरोबर आहे, जातींबरोबर आहे। याआधी मी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या समाजाला विधान परिषद मिळाली, त्याच स्वरूपात आज 1960 पासून जी RTची मागणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात बार्टी चालू झाली, पण बार्टीमध्ये विशिष्ट स्वरूपात संपूर्णतः हा शैक्षणिक बदल असेल, सामाजिक बदल घडला नाही। म्हणून आमच्या सामाजिक संघटना, सकल मातंग समाज असेल, सगळे लहान थोर कार्यकर्ते खूप वर्षापासून RTची मागणी करत होते आणि आज RTचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थानं लक्ष दिलं म्हणून होतंय। त्यामुळे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती खऱ्या अर्थाने सोनेरी आणि ऐतिहासिक क्षण म्हणून महाराष्ट्रात साजरी होईल यात काही शंका नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।